So good evening, friends. सो गुड इव्हनिंग सर्वांना नमस्कार. जर माझा आवाज क्लिअर येत असेल आपल्याला प्रत्येकाला तर मला यस कमेंट करायची इथे. यस. चला मला इथे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये माझा आवाज क्लिअर आहे का? जे लोक झूम वरती आहेत, जे लोक युट्यूब वरती आहेत, त्या प्रत्येकाने मला इथे सांगायचंय की आवाज क्लिअर आहेत का? यस. क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला मी काही युट्यूब वरती काही चेक करतो कमेंट. चला YouTube वरून रिप्लाय आलेला आहे की आवाज जे आहेत ते क्लिअर आहे. ओके. यस. चलो सो ट्रेड लॉजिकच्या आजच्या या वेबिनारमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर आपण ट्रेडिंग करण्याची सोप्यातली सोपी पद्धत की ज्या पद्धतीला वापरून आपण चांगल्या पद्धतीने जे आहेत ना आपल्या ट्रेडिंग स्किलला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतोय. आपण आपलं जे ट्रेडिंग स्किल आहे ज्याला आपण काय म्हणतो की एक अर्निंग ऑपॉर्च्युनिटी मध्ये आणि एकदा का ती ऑपॉर्च्युनिटी जमायला लागली, एकदा का त्या गोष्टी समजल्या की नंतर पुढचं आयुष्यभर तेच काम करायचंय. कारण मी तुम्हाला इथं ज्या पण काही गोष्टी शिकवणार आहे आता त्या गोष्टी येणारे 15-20 वर्षांचं तुम्ही पैसा बनवणार कायमस्वरूपी. कारण पैसे कमवणे आणि पैसे कमवत राहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहे. सो क्लिअर? तर तुम्हाला पण जे आहेत ना तुम्हालाही थोडंसं एनर्जेटिक ज्याला आपण म्हणतो ते एनर्जेटिक ह्या सेशन मध्ये राहायचंय. जास्त नाही 50 मिनिट फक्त मी पुढचे घेणार आहे. अँड एकदम सोपी अशी पद्धत आहे. आणि त्या सोप्या पद्धतीने जे आहेत ना तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला क्लिअरली क्लिअरली आजच्या आज समजून जाणार आहे की कसे सकाळी सकाळी आपण फक्त 15 मिनिट मार्केटला देऊन जे आहे ते आपण ट्रेडिंग जे आहे ते करू शकतोय. आपण आपले ट्रेड जे आहे ते घेऊ शकतोय. यस. तो किती लोक असे आहेत की जे फर्स्ट टाइम आलेले आहे आज? ज्यांचा पहिला दिवस आहे त्या लोकांनी एक टाईप करा. फर्स्ट टाइम आलेले आहेत आज त्या लोकांनी एक टाईप करायचंय मला इथे. सो मला बघू दे आज किती लोक फर्स्ट टाइम आहे. यस. चला मला तर सर्वच लोक एक राहुल काळे साहेब जर सोडले तर मला सर्वच लोक नवीन दिसतात आहे आज. क्लिअर, क्लिअर, क्लिअर. येस धीरजजी क्लिअर. बाकी लोकांनीही मेसेज करत. चलो. येस. सो पुढे जाण्या अगोदर एक छोटंसं माझं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो आणि त्यानंतर जे आहे ते डायरेक्टली आपण चार्ट बघूया. तर माझं नाव सागर हिरे आहे आणि मी नाशिक वरून आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे मी आणि आता प्रोफेशनल ट्रेडर आहे, ट्रेनर आहे. जे पण काही मी शिकलो, ज्या गोष्टीतून मला प्रॉफिट कसा करायचा हे समजलं, मार्केटमध्ये लॉसेस कसे होतात, मार्केटमध्ये काय नेमकी आवश्यक आहे आपल्याला सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी. तर ते आजपर्यंत आहे ना 2,500 पेक्षा जास्त लोकांना शिकवलेलं आहे. आणि यापैकी बहुतेक असे लोक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आज अर्निंग करतात. ते ज्यासाठी तुम्ही इथे आलात ते आपलं ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर, आपलं इंडिकेटर याचं जे इनोव्हेशन आहे ते मीच केलेलं आहे आणि मला आता 13 वर्ष झालेली आहे. तर मी ट्रेडिंग करतोय, मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मी सिक्युरिटी जे सर्टिफाईड असोसिएटेड पर्सन आहे सिक्युरिटी मार्केटमध्ये. येस. सिक्युरिटी मार्केटमध्ये सर्टिफाईड म्हणजे NISM सर्टिफाईड आहे मी, नॉट अ सेबी रजिस्टर्ड. ओके. सो पुढे जाण्या अगोदर एकच सांगेल की बघा मार्केट जे आहेत ना मार्केट तुम्हाला इंडिकेटर, एज्युकेशन सर्व देतं. पण आपल्यात वेगळं काय आहे? ट्रेड लॉजिक मध्ये वेगळं काय आहे? तर आम्ही जे आहोत ना, आम्ही तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जे आहे ती शिकण्याची संधी देत असतो. जसं की तुम्ही जर इथं बघितलं आता, येस इथं जर बघितलं, ते बघा लाईव्ह सेशन जे असतात ना, हे लाईव्ह मार्केटचे सेशन फ्री ऑफ कॉस्ट असतात. परंतु त्याची लिंक जी आहे, ती लिंक फक्त आणि फक्त आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरच तुम्हाला मिळते. सो मी प्रत्येकाला सांगेल की लाईव्ह सेशनला येण्यासाठी किंवा शेअर मार्केट संदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी जे आहेत ना, आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवा. ज्या लोकांचा जॉईन झाला असेल त्या लोकांनी मला यस बोलायचंय. या व्यतिरिक्त जे पण काही मी ट्रेड करतो, जसं की आता आजचा ट्रेड होता हा, आज 3 जुलै आहे ना,
सो 3 जुलैला मी ट्रेड केला होता हिरो मोटोकॉर्प मध्ये. हा ट्रेड मी का केला, कसा केला, का बरं केला, त्याच्यात काय प्रॉफिट झाला, हे मी तुम्हाला आज सर्व शिकवणार आहे. आणि हे असे लाईव्ह ट्रेडची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी पूर्णतः आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देत असतो, जेणेकरून तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने जे आहे ते शिकायला भेटणार आहे. यस. सो प्रत्येकाने जे आहेत लाईव्ह ट्रेडिंग बघायचं असेल, तुम्हाला जे आहेत लाईव्ह मार्केटमध्ये शिकायचं असेल, जे इंडिकेटर तुम्ही आज बघणार आहे ते खरोखर लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला पैसा कमवून देतं का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला जे आहे तुम्हाला प्रत्येकाला या ग्रुपवर राहणं गरजेचं आहे. बिकॉज जी पण काही इन्फॉर्मेशन असते ती फक्त ग्रुपवर देण्यात येते. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेसेज काही आपण करत नाही. टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला कनेक्ट राहायचंय. ओके. चला जाऊया डायरेक्टली चार्ट वरती. सो आता मला प्रत्येकाने सांगायचंय की तुम्हाला माझा चार्ट दिसतो आहे का. आपला चार्ट तुम्हाला दिसतोय का. जर चार्ट दिसत असेल तर मला यस बोला एकदा की यस सर चार्ट जो आहे तो दिसतोय आम्हाला. एकदा यस बोला. चार्ट दिसतोय स्क्रीनवरती. चार्ट दिसत असेल तर यस बोलायचंय. सर चार्ट विजिबल आहे, चार्ट क्लिअर दिसतोय. यस धीरज सर दिसतोय चार्ट. बाकी लोकांनी रिप्लाय करा. राहुलजी चार्ट दिसतोय. यस बाकी लोक दोनच लोक रिप्लाय करताय. चलो यस बाकी लोकांना आवाज येतोय. पुन्हा एकदा विचारतोय मी. सुजाता कावळे, स्वाती घाटे, समाधान साळुंके, ज्ञानेश्वर बोबाडे, यस अमर फडतारे. आवाज येतोय माझा. यस 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 क्लिअर आहे क्लिअर आहे. तर थोडंसं एनर्जेटिक राहा म्हणजे आपला वेळ जो आहे ना तो जाणार नाही. कारण मला असं वाटतं की काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे का. राईट. एक दोन लोकांचाच रिप्लाय आल्यावरती किंवा बाकीचे लोक स्क्रीन चालू ठेवून झोपले का काय येतं मनामध्ये काही पण येतं. ओके. चलो सो आपण जवळजवळ आता 13 लोक युट्यूबला आहे अँड 8 लोक जे आहे ते झूमला आहे आपण. सो लोक हळूहळू वाढतील. तर बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जे आहेत ना आपल्याकडे दोन पद्धतीने आपण ट्रेडिंग करणार आहे ट्रेड लॉजिक सोबत. त्याच्यामध्ये जी आपली पहिली पद्धत असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी फक्त पहिले 15 मिनिट जे आहे ते गरजेचे. सकाळी पहिले 15 मिनिट जे आहेत ते फक्त तुम्हाला गरजेचे. या 15 मिनिटांमध्येच तुम्हाला समजणार की आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे, आपल्याला स्टॉप लॉस काय ठेवायचा आहे आणि आपल्याला टार्गेट जे आहे ते किती ठेवायचे. 15 मिनिटात समजणार. म्हणजे काय होतं की जर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये काम करताय तर बरोबर सकाळी 9:30 वाजता जे आहेत 9:30 वाजता जे आहेत बरोबर सकाळी आपल्याला ट्रेड मिळतो. 9:30ला बरोबर सकाळी जे आहे ते आपल्याला ट्रेड मिळतो आणि दिवसभर तो ट्रेड बदलत नाही. तुम्ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावा, 15 मिनिट लावा, 1 तास लावा, 1 मिनिट लावा, कोणतीही टाइम फ्रेम लावा. एकदा का ट्रेड जर आला की तो ट्रेड परत चेंज होणार नाही. त्याच्यामुळे एकदा ट्रेड माहिती करून घ्यायचा आणि एकदा ट्रेड माहित झाला की नंतर आपल्याला चार्ट पुढे बसण्याची गरज नाही. आपण जे आहेत आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये आलेल्या लेवल प्रमाणे जे आहे ते आरामात ट्रेडिंग जे आहे ते करू शकतोय. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जे ट्रेडिंग करतो त्याला आपण म्हणतो ट्रेंड रिव्हर्सल सिस्टम. ट्रेंड रिव्हर्सल सिस्टमला जे आहे ते तुम्हाला फुल टाइम ट्रेडर साठी यस जे लोक फुल टाइम जे आहेत ते मार्केटमध्ये काम करतात राईट. फुल टाइम ट्रेडिंग कारण ट्रेंड रिव्हर्सलचा ट्रेड कधी येईल आपण सांगू नाही शकत आहे. पण ज्या वेळेस हा ट्रेड येईल त्यावेळेस पण याच्यामध्ये खूप छोटे स्टॉप लॉस असतात आणि टार्गेट जे आहे ते खूप मोठे असतात याच्यामध्ये ट्रेड रिव्हर्सलला. सो दोन्ही सिस्टम आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जाऊया ही सिस्टम बघायला. राईट. 15 मिनिट मध्ये कसा ट्रेड येतो ते आपण बघणार आहे. तर बघा ट्रेडिंगच्या ज्या सिस्टम आहेत ना ट्रेडिंगच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत ना खूप साऱ्या स्ट्रॅटेजी. मी असं नाही म्हणत की आपली एकच स्ट्रॅटेजी आहे ज्याच्याने प्रॉफिट होतो. खूप सक्सेसफुल स्ट्रॅटेजीज आहे. परंतु प्रत्येक स्ट्रॅटेजीने ट्रेड घेण्याच्या अगोदर आहे ना एक अभ्यास असतो. आणि आज 90% लोक जे लॉस करतात ते मार्केटमध्ये तो अभ्यासच ते करत नाही. कारण ट्रेड तर आपल्याला घ्यायचं आहे परंतु नक्की मार्केट जाणार कुठं आहेत ना याचं एक 80% अचूक असं प्रिडिक्शन हे आपलं इंडिकेटर करतं. म्हणजे तुम्हाला आधीच समजणार आहे की मार्केट वरती जाणार आहे. तुम्हाला आधीच समजणार आहे की मार्केट जे आहे ते खाली जाणार आहे. तर आपल्याला फक्त आणि फक्त त्या सिस्टम प्रमाणे जे आहे ते काम करायचं आहे. येस तेवढ्या सिस्टमने आपल्याला काम करायचं आहे. तर मग चला बघूया आपण की कशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला या ठिकाणी रिझल्ट जे आहे ते भेटणार. ओके. सो सुरुवातीला मी जे आहे ते इथे ट्रेंड अनालिसिस ऑन करतोय. राईट. हे ज्याला म्हणतात ट्रेंड अनालिसिस. राईट. पण ट्रेंड अनालिसिस म्हणजे काय
तर मार्केटची दिशा काय असणार आहे ना आपल्याला हे अगोदर समजत तिथे, राईट. आपल्याला जे आहे हे तिथं अगोदर समजतं की नक्की मार्केट जाणार कुठे आहे. बघा, हे ट्रेंड अनालिसिस आहे. तर ट्रेंड अनालिसिसला मी एकदा ऑन केलं की मला इथे लक्षात येणार आहे. येस, मला इथे लक्षात येणार आहे कशा पद्धतीने पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. जर इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असं आहे तर याचा अर्थ होतो की मार्केट जे आहे ते वरती जाणार आहे. जर इथं निगेटिव्ह निगेटिव्ह आहे तर याचा अर्थ होतो की मार्केट जे आहे ते खाली येणार आहे, राईट. सो आता इथं हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि याच्यावरती तिथं दिलेलं आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ते बघा, मार्केट पॉझिटिव्ह म्हटल्यावरती ते वरतीच जाईल असं नाही, परंतु 80% चान्सेस आहे का ते वरतीच जाईल. 20% चान्सेस आहे का ते वरती जाणार नाही. कारण शेवटी हे बघा, 100% असं काहीच नसतं इथं मार्केटमध्ये. आणि जर कोणी ते शोधायला गेलं तर त्याला सापडणार सुद्धा नाही तर. त्याच्यामुळं इथं जे आहेत ना, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हवरून आपल्याला आधीच कळतं की मला आता कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा आहे. जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर मी कॉल घेणार आहे. ऑब्व्हियसली जे लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी. तर या बघ, या पद्धतीने जे आहेत ना, या पद्धतीने हा चार्ट जो आहे ना, हा आपल्याला शो करत असतो की इथे बघा, जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह या असं असेल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दिसतं इथे या बॉक्सवरती बघा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तर बायचे ट्रेड घ्यायचे फक्त. याचा अर्थ मार्केट जे आहे ते वरती जाणार आहे. तर फक्त आणि फक्त बायचे ट्रेड घ्यायचे. ओके. दुसरं आहे निगेटिव्ह निगेटिव्ह. जर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल, येस, निगेटिव्ह निगेटिव्ह जर असेल, दिसतं इथं निगेटिव्ह निगेटिव्ह, तर फक्त सेलचे ट्रेड घ्यायचे. म्हणजे मार्केट जे आहेत ना ते खाली जाणार आहेत. सेलचे ट्रेड घ्यायचे, याच्याने मार्केट खाली जाणार आहे. आणि दुसरं जे असणार आहे का, ही अशी सिच्युएशन असते कधी कधी, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, किंवा इकडचं पॉझिटिव्ह असेल इकडचं निगेटिव्ह असेल, अशी जर सिच्युएशन असली तर आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही. तर येस, आपल्याला तिथे ट्रेड घ्यायचे नाही. किती लोकांना हे समजलंय त्यांनी मला यस बोला. ज्या लोकांना हे समजलेलं आहे त्यांनी यस बोला मला, की यस सर, इथपर्यंत क्लिअर आहे आम्हाला. चलो, क्लिअर आहे. क्लिअर इथपर्यंत. यस. चला, आता आपण चार्ट वरती जाऊ. मी तुम्हाला काही चार्ट दाखवतो आणि तुम्ही मला पटापट सांगा की या चार्ट मध्ये जे आहे ते काय करायला पाहिजे होतं. येस, हे जे चार्ट आपल्याला दिसतात याच्यामध्ये आपण नक्की काय करायला पाहिजे होतं. ओके. सो बघा, आता हा निफ्टीचा चार्ट आहे. यस, काय केलं पाहिजे निफ्टीच्या चार्ट मध्ये आता? एनिबडी गेस, काय केलं पाहिजे निफ्टी चार्ट मध्ये? यस. चलो, समजतंय प्रत्येकाला? मला प्रत्येकाचा रिप्लाय हवा आहे, कारण हे जर समजलं तर पुढे समजणार आहे. यस, राहुल काळे सर, बाय केलं पाहिजे, राईट. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, आपण इथं बाय केलं पाहिजे. धीरजजी, आपण इथं बाय केलं पाहिजे. चला, बाकी कोणाला समजतंय? नसेल समजत तर नो म्हणा, मी परत एकदा समजून सांगतो हवं तर. येस. परंतु रिप्लाय देत चला, काहीतरी तर रिप्लाय आपल्याला द्यावा लागणार आहे. ओके? फक्त बसायचं नाहीये मित्रांनो, राईट. कारण शाळेमध्ये जो विद्यार्थी शिक्षकांना रिस्पॉन्स करत नाही, तो विद्यार्थी पुढे प्रगती करत नाही असं म्हटलं जातं. ओके. सो आपल्याला जे आहे ते बाय करायचंय, बाय. ओके. सो इथं जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर बाय करायचं, आणि निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर सेल करायचं. ओके. चलो, आता लाईव्ह चार्ट लावलेला आहे. सिल्वरचा चार्ट आहे लाईव्ह मध्ये. काय केलं पाहिजे या चार्ट मध्ये, कोण सांगेल? सिल्वरचा चार्ट आहे तर या चार्ट मध्ये काय केलं पाहिजे? चला, कमेंट करा. काय करायचं इथे? तर इथं पण आपल्याला बाय करायचंय. ओके. क्रूड ऑइलचा चार्ट आहे, लाईव्ह चार्ट आहे हा. काय करायचंय क्रूड ऑइल मध्ये? एनी गेस? क्रूड ऑइल मध्ये काय करायचंय? क्रूड ऑइल मध्ये पण आपल्याला काय करायचंय आता? बाय करायचं आहे. तर कॉपरचा चार्ट आहे, कॉपर लाईव्ह चाललेला आहे हा चार्ट. लाईव्ह मध्ये पण तुम्हाला दिसतंय की इथं आपल्याला जे आहे ते बाय करायचंय. यस, लाईव्ह मध्ये बाय करायचंय. टाटा स्टील आहे, टाटा स्टीलचा चार्ट आहे, बाय करायचंय. सिल्वर, बाय करायचंय, राईट. आता मार्केट थोडं चांगलं असल्यामुळे बरेच स्टॉक जे आहे ते बाय मध्ये दिसतात आहे आपल्याला. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, अल्ट्राटेक सिमेंट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हिरो मोटोकॉर्प आजचा ट्रेड होता माझा हा. येस, आज याच्यामध्ये मी ट्रेड केलेला आहे आणि याच्यामध्ये चांगला प्रॉफिट केलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढे कशा पद्धतीने, राईट. अपोलो फार्मसी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे? यस.
पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बाय, निगेटिव्ह निगेटिव्ह सेल. चला हे लक्षात येईल. बघा एकदम सोपं आहे. कोणताही चार्ट लावला तर एखाद्या व्यक्तीने इथं सांगितलं की सर काहीही चार्ट सांगितला तर चार्ट मध्ये फक्त एवढं बघायचंय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दिसलं तर वरती जाणारा ट्रेड घ्यायचा आणि जर ट्रेड नाही आला तर नाही घ्यायचा. राईट. मग कधी कधी काय होतं सर पॉझिटिव्ह आहे मार्केट तर वरती जायला पाहिजे ते खाली चाललंय नका करू ट्रेड. ट्रेड जो आहे तो करायचा नाही. काय घाई नसते आपल्याला. आयुष्यभर आहे मार्केट. आपल्याला आपली अॅक्युरेसी महत्वाची. आपल्याला आपल्या सिस्टम प्रमाणे जे आहे ते काम करायचंय. क्लिअर आहे. यस. तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग आता आपल्याला जर कळालं की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे आता हे ओळखायला किती वेळ लागेल मला सांगा बरं. 1 सेकंदाचं काम आहे. हे फक्त चार्ट लावायचं आहे. चार्ट लावल्यावरती आपण हे ओळखू शकतोय की हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह आहे. ओके. मग याला आहे ना फक्त सकाळी आहे ना 9:15 वाजेपासून 9:15 ला एकदा मार्केट सुरू झालं की या बॉक्स वरती आहे ना याला फक्त 10 मिनिट बघायचं. किती वेळ? 10 मिनिट याला बघायचं. 10 ते 12 मिनिट. येस. 10 ते 12 मिनिट या बॉक्सला बघायचं आहे. तर जास्त अजिबात नाही. मग 10 ते 12 मिनिटच का? कारण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला ट्रेड येणार असतो. तर आपल्याला तयारी करायची आहे त्या ट्रेडची. राईट. त्याच्यासाठी वेळ लागतो ना. तर 10-12 मिनिटांमध्ये जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दिसला तर बाय साठी आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह दिसला तर सेल साठी आहे. तर ओके. 9:15 वाजेपासून 10-12 मिनिटं फक्त याला बघायचं. मग आता आता ट्रेड घ्यायचा नाही. पहिल्या 15 मिनिटांमध्ये कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही. कारण मार्केट खूप व्होलाटाईल असतं. तिथं आपल्याला जे आहेत इझिली प्रिडिक्शन जे आहे ते करता येत नाही. तर पहिले 15 मिनिटं शांत होऊ द्यायचं. आणि इथं जे आहेत ना या व्हॅल्यूज मध्ये तुम्हाला खूप रॅपिडली चेंजेस होताना दिसतात. परंतु आपल्याला फक्त एवढं बघायचंय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघायचं आणि तिथं काय चाललेलं आहे निगेटिव्ह निगेटिव्ह तेवढं बघायचं. मग आता हे एकदा बघितलं की आता ट्रेड कसा येतो हे आपल्याला ठरवायचं आहे. तर यस कावळे मॅडम सर्व सांगतो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघितलं की हे बघा आत्ताशी जे आहेत ना आपण आता काय केलेलं आहे माहिती का? आता आपल्याला जायचं आहे मुंबईवरून पुण्याला जायचंय. बरोबर. मुंबईवरून पुण्याला जायचंय ना. तर अगोदर आपण फक्त रस्ता माहीत केलेला आहे आता. अजून आपण रस्त्याने प्रवास करायला सुरुवात केलेली नाही. म्हणजे आत्ताशी फक्त आणि फक्त ट्रेड कोणत्या दिशेला घ्यायचा, वरती जाणार मार्केट की खाली जाणार मार्केट हे ठरवलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला ट्रेड येणार आहे. आणि तो ट्रेड किती वाजता मिळतो आपल्याला? बरोबर 9:30 वाजता आपल्याला ट्रेड मिळतो. येस. बरोबर किती वाजता ट्रेड येतो? 9:30 वाजता आपलं इंडिकेटर प्राइस ऍक्शन प्रमाणे बरोबर 9:30 ला जे आहे ते तुम्हाला एक ट्रेड फाइंड करून देणार. बरोबर. आणि तो ट्रेंड एकदा समजला की तो कसा समजणार तो ट्रेंड? मग आता इथे याला बंद करायचं. ट्रेंड अनालिसिसला जे आहेत ना मी जे बोललो ना 2-3 मिनिट घ्यायचे त्याच्यामध्ये याला बंद करायचं. आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणून बायचं बटन दाबायचं. हे बघा मी बायचं बटन दाबलंय. इथे दिसलंय? बायचं बटन जे आहेत ना ते बायचं बटन इथं प्रेस करायचं आहे. तर हे बायचं बटन प्रेस केलं की तुम्हाला बरोबर 9:30 वाजता जे आहेत इथे ट्रेड मिळणार आहे. 9:30 वाजता जे आहेत ते इथं बरोबर आपल्याला ट्रेड मिळतो. जसं की इथे बघा या ट्रेडमध्ये कितीला बाय करायचंय, त्याचा स्टॉप लॉस काय असणार आहे, त्याचं टार्गेट 1 काय आहे, त्याचं टार्गेट 2 काय आहे, त्याचं टार्गेट 3 काय आहे, त्याचं टार्गेट 4 काय आहे, सर्व समजलं. 9:30 लाच सर्व क्लिअर की आपल्याला बाय कुठे करायचा, स्टॉप लॉस काय, टार्गेट 1 काय, टार्गेट 2 काय, टार्गेट 3, टार्गेट 4 सर्व काही आपल्याला समजलेलं आहे 9:30 वाजता. राईट. मग 9:30 ला जे इथं ट्रेड येतो ना या त्या ट्रेडच्या लाईन्स आहे. याच्यामध्ये ही जी ब्ल्यू लाईन म्हणजे एंट्रीची लाईन असते. कोणती लाईन असते? ही एंट्रीची लाईन आहे. ही जी खाली लाईन आलेली आहे ही आहे स्टॉप लॉसची लाईन. हे टार्गेट 1 आहे, हे टार्गेट 2 आहे, हे टार्गेट 3 आहे आणि हे टार्गेट 4 आहे. तुम्ही पैसे तेव्हाच कमवू शकता ते की ज्या वेळेस तुमचे स्टॉप लॉस छोटे असतील. जसं की इथं बघा इथे एंट्री झाली आणि हा एवढाच स्टॉप लॉस आहे फक्त. एंट्री पासून स्टॉप लॉस जो आहे तो खूप छोटा स्टॉप लॉस आहे. परंतु प्रॉफिट केवढे आहे? तर प्रॉफिट मात्र हे एवढे प्रॉफिट आहे.
हा पूर्ण प्रॉफिटचा झोन आहे. आणि स्टॉप लॉसचा झोन केवढा आहे? हा एवढा स्टॉप लॉसचा झोन आहे, एवढाच स्टॉप लॉस. क्लिअर? मग याच पद्धतीने ट्रेड करायचे आपल्याला, कारण एकदा जर आपलं पहिलं टार्गेट आलं ना, आणि पहिलं टार्गेट जे आहेत ना, ते 80 ते 90% पहिलं टार्गेट मिळतच. पहिलं टार्गेट मिळणारच 80 ते 90% तुम्हाला. दुसरं टार्गेट जे आहे त्याचं मिळण्याचे चान्सेस याच्यापेक्षा 2-5 टक्क्यांनी कमी. चौथं टार्गेट रोज रोज तर काही मिळणार नाही, परंतु ज्या वेळेस आपल्या दिशेने योग्य तो ट्रेड चालतोय त्यावेळेस मिळतं, जसं की आज मिळालेलं आहे. येस, चौथं टार्गेट जे आहे ते मिळालेलं आहे. क्लिअर? समजलंय? 9:30 बरोबर जे आहे ते आपल्याला जो आहे तो ट्रेड येतो. अजून एक ट्रेड दाखवतो इथे, अजून ट्रेड दाखवतो. सो हा जो ट्रेड आहे हा मी आज केलेला ट्रेड होता. आज केलेला ट्रेड हिरो मोटो कॉर्पचा ट्रेड होता मित्रांनो, जो ट्रेड मी आज केलेला आहे. बरोबर? हे बघा, सकाळी फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघितलं, एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस त्याचा पुट केला. ओके, टार्गेट 1, टार्गेट 2, आणि या तिसऱ्या टार्गेटलाच मी निघून गेलो होतो. चौथं टार्गेट आलं त्याचं, पण साधारणतः ह्या इथेच कुठेतरी मी एक्झिट केलेली आहे. तिसऱ्या टार्गेटच्या आसपास जे आहे ते माझी पूर्ण क्वांटिटी जी आहे त्या मी माझ्या एक्झिट करून टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये जो ट्रेड झालेला आहे आज हिरो मोटो कॉर्पचा जो ट्रेड झालेला आहे तो ट्रेड तुम्हाला सर्वांना एकदा दाखवतो मी. येस, हे बघा, हा ट्रेड होता, दिसतोय? येस, हा जो आहे हा ट्रेड झालेला आहे आज. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला क्लिअर दिसेल. झिरोदाचा अकाउंट आहे, लाईव्ह ट्रेड केलेला आहे. 9,340 रुपयांचा प्रॉफिट आहे याच्यात. 9,340 रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो मी इथं केलेला आहे. तर यस, क्लिअर आहे का नाही? मला सांगा, सिस्टम क्लिअर आहे? जर समजलं असेल तर यस बोलायचंय, की यस, एकदा यस बोला फक्त, की सर क्लिअर आहे. राईट? की इथपर्यंत जे आहे ते आम्हाला समजलेलं आहे. तर क्लिअर 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 आहे. चलो, क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, समजलेलं आहे. यस 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 यस, 9:30ला ट्रेड येतो. ओके ओके. आपल्याला हवी ती स्टॉक लिस्ट आपण लावू शकतोय सर. कुठलेही स्टॉक तुम्ही बघा, फिक्स असं काही नसणार आहे. आणि त्याच्यामध्ये आज वरती जाणारे स्टॉक कसे निवडायचे हे मी शिकवणार आहे ना तुम्हाला, की आज कोणते स्टॉक जे आहेत ते निवडायचे कसे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर? आता समजा याचाच ऑप्शन जर कोणाला ट्रेड करायचा असता, ऑप्शन ट्रेडिंग पण आपण करतो ना. समजा आता हा हिरो मोटो कॉर्प आहे, याचा ऑप्शन जर मला ट्रेड करायचा आहे, यस, याचा ऑप्शन जर ट्रेड करायचा असेल इथूनच, तर समजा याचा कॉल, ओके, याचा कॉल जो आहे ना, स्वतः 4,310 थोडस आपण इन द मनी घेऊ ना, जो सकाळी जी प्राइस असेल याची एकदा चेक करून घेतो हवं तर. प्राइस किती होती? 4,200. यस, 4,200 जी होती ती याची प्राइस होती इथे ना, 4,200 चा कॉल, 4,200 चा कॉल. ओके, सो बघा इथे हा कॉल जो आहे ना, 4,200 चा जो कॉल आहे, तर आता ऑप्शन ट्रेडिंग करतो ना, तर ऑप्शन ट्रेडिंगला फक्त इथं स्पॉटच्या ऐवजी ऑप्शन सिलेक्ट करायचं बरं का. स्पॉटच्या ऐवजी काय करायचं? ऑप्शन सिलेक्ट करायचंय फक्त. आणि जसंही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करणार, तर ऑप्शन मध्ये बघा इथे ऑप्शन, इंट्राडे आणि बाय, बायचं बटन ठेवलंय मी. ऑप्शनला मला बाय करायचंय ना. येस, सो इथे बघा कितीला बाय आला, 120 रुपयांना एंट्री आली. 120 ला, 120 ला बाय आला. स्टॉप लॉस दिला होता 106चा, 106चा स्टॉप लॉस होता. आणि त्याचं चौथं टार्गेट होतं जवळजवळ 175. तिसरं टार्गेट होतं 162च, 162च टार्गेट होतं. तर त्यांनी हाय कितीचं दिलेलं आहे? 175 पर्यंत तर नाही गेला तो, परंतु साधारणतः 169 पर्यंत गेला. 169 पर्यंत गेला. सो इथं गंमत हीच आहे की स्टॉप लॉस जे आहेत ना ते खूप छोटे भेटतात. बघा, एकदा एंट्री झाली, एंट्रीची लाईन आहे, तर एंट्री नंतर तो खाली आला का परत स्टॉप लॉस कडे? तर तो बिलकुल स्टॉप लॉसला आलेला नाही. तर
बिलकुल नाही आलेलं स्टॉप लॉसला. तो क्लिअर आहे. ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, तर जाऊन फक्त ऑप्शन सिलेक्ट करायचा, बाकी वेगळं काहीच करायचं नाहीये. फक्त आणि फक्त त्याचा ऑप्शन सिलेक्ट करायचं. समजा आता हाच हिरो मोटोकॉर्पचा ट्रेड आहे. हाच हिरो मोटोकॉर्पचा ट्रेड आहे. येस, याचा 4,272 न समजा मला जर याचा ऑप्शन घ्यायचा असेल इथे, ओके, याचा जो ऑप्शन घ्यायचा असेल, सो मी इथे 4,200चा जर याचा कॉल लावला, ओके सॉरी, हिरोने अपोलो हॉस्पिटल बघू आपण, हिरो मोटोकॉर्प होता ना, अपोलो हॉस्पिटल 7,400 ला होता, 9:30 ला. राईट. जर मी याचा ऑप्शन घ्यायचा आहे मला, याचा हा ऑप्शनचा चार्ट आहे. येस, सांगा कितीला बाय आलेला आहे, कितीला बाय दिलेला आहे बघा इथे. 223चा बाय आहे, 223. 223चा बाय आहे. 198 ला स्टॉप लॉस लावलेला आहे. 198चा स्टॉप लॉस. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3, टार्गेट 4, हे 4 टार्गेट दिलेले होते. तर इथं पण तिसरं टार्गेट मिळालं ना, बरोबर तिसरं टार्गेट आलं. किती होतं तिसरं टार्गेट, तर 300चं टार्गेट होतं. सो तुम्ही कम्पेअर करा. चौथं टार्गेट होतं 326चं. सो इथं बघा स्टॉप लॉस केवढा मिळतोय, तो स्टॉप लॉस होता 25 पॉईंटचा. 25 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि जवळजवळ टार्गेट जे भेटलेलं आहे आपल्याला, ते आलेलं आहे 77 पॉईंटचं टार्गेट भेटलेलं आहे. 77 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला इथं भेटलेलं आहे. ओके. ते सर्व शिकवणार सर मी. एंट्री कॅन्डल क्लोजिंगला करायची का डायरेक्टली करायची, त्या सर्व गोष्टी शिकवणार आहे मी. कारण 5 मिनिटावरती एंट्री घ्यायची आहे, की आपल्याला इतर ठिकाणी ऑप्शन मध्ये निफ्टी बँक निफ्टीला आपण 1 मिनिटाची क्लोजिंग बघतो, ते मी सर्व शिकवणार तुम्हाला. यस, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातील. ओके, चलो क्लिअर आहे. आता समजा जसा हा निफ्टीचा चार्ट, राईट, हा निफ्टीचा चार्ट आहे तर, राईट. सो ऍज अ एक्झाम्पल म्हणून आपण या चार्ट कडे बघतोय. राईट, ऍज अ एक्झाम्पल म्हणून जे आहे त्या चार्ट कडे आपण बघतोय. सो आता निफ्टीमध्ये बघा, राईट, निफ्टीचं मार्केट जे आहे ते आज बऱ्याचपैकी साईडवेज राहिलं. तो सकाळी वरती होतं मार्केट, त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते खाली होतं. सो आपण जर इथं क्लिअरली जर बघितलं, तर समजा 25,400 किंवा 25,350चा कॉल, राईट, मी इथं बायचं बटन दाबतो, ऑप्शन इंट्राडे बाय. निफ्टीचा चार्ट आहे हा, ऑप्शन निफ्टी 50 इंडेक्स. 25,350चा कॉल जर आपण जर इथं पकडला, राईट, 25,350चा कॉल, टाइम फ्रेम 5 मिनिटं करतो मी याला. ऍक्च्युली आपण याच्यामध्ये 1 मिनिटाचीच घेत असतो. ओके, एक्सपायरी चुकली वाटतं. एक्सपायरी जी आहेत ना, ती 31 जुलैची आली. 10 जुलैच्या एक्सपायरीचा 25,350चा कॉल. सो बघा इथे, इथे बघा या बॉक्स वरती बघा, बाकी ते तिकडे जाऊ द्या. 227, आणि तुम्ही चेक करा, जर तुम्हाला ट्रेडिंग जर जमतं ना, तर तुम्ही चेक करा कितीला एंट्री आली होती तिथे, कितीला एंट्री आली होती. 227 ही पुढच्या एक्सपायरीचा चेक करतोय आपण ना. 201चा स्टॉप लॉस होता आणि टार्गेट होतं 332चं. तर आलं का एकदा चेक करू फक्त आपण, आलंय का. सो बघा इथे एंट्री भेटली. यस, एंट्री भेटली होती आपल्याला. एंट्री नंतर जे आहे टार्गेट 1 आलं, टार्गेट 2 आलं, टार्गेट 3 आजचं भेटलेलं आहे. आजचा आजचा 3 जुलैचा जर आपण चेक करायचं जर म्हटलं इथं, सो आजचा जर तोच ट्रेड जर आपण चेक करायचं म्हटलं, सो एकदा मी आजचा ट्रेड, हे बघा 102 ची एंट्री होती. 102, 90चा स्टॉप लॉस होता आणि 149चं टार्गेट होतं. सो सकाळी भेटलंय का सर्व, आरामात भेटलंय ना. सर्व काही सकाळी भेटलेलं आहे. तर 1 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंगला एंट्री घ्यायची. तर बघा इथे एंट्री झाली तुमची, 102 ची एंट्री होती. 102 ची एंट्री
आणि तो वरती गेला, निफ्टी वरती गेला 222, 222 गेला वरती. ओके. आणि स्टॉप लॉस होता 90चा, 12 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, 12 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि त्याच्यात 10 पट 120 पॉईंटचं टार्गेट होतं. सांगा, 12 पॉईंटचा स्टॉप लॉस, 120 पॉईंटचं टार्गेट होतं आज निफ्टीमध्ये. क्लिअर आहे? सो समजलंय का प्रत्येकाला? मला यस बोलायचंय की सर सिस्टम सोपी आहे. तर परत एकदा मी एक्सप्लेन करून सांगतो सिस्टम सोपी कशी आहे. एकदा लक्ष द्या फक्त. इथं 2 स्टेप फॉर्म्युला आहे. सकाळी 15 मिनिटांची सिस्टम असणार आहे. सो 15 मिनिटांमध्ये पीपी आहे का, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे का ते बघायचंय, किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह आहे ते बघायचं आहे. आणि 9:30ला ज्या लेवल येतील त्या लेवलचे टार्गेट, स्टॉप लॉस आणि एंट्री फॉलो करायचं आहे. तर एवढंच करायचं, बाकी काहीही करायचं नाही. अंडरस्टँड? जर समजलं असेल तर मला यस बोला की यस सर इथपर्यंत समजलं. क्लिअर आहे? चलो, जर समजलं असेल तर एकदा यस बोलायचंय की सर इथपर्यंत समजलं आहे, क्लिअर आहे. तर चलो, युट्यूब वरती जे लोक आहेत, युट्यूब वरती संख्या वाढलेली आहे आपली, 15 लोक आता लाईव्ह झालेले आहे इथे. यस यस. कमोडिटीला 9:15ला ट्रेड येतो सर. 9ला मार्केट चालू होतं तर 9:15ला ट्रेड येतो कमोडिटी मध्ये. चलो, क्लिअर 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 क्लिअर. यस किशोर साहेब, क्लिअर आहे. चला, आता दुसरी सिस्टम दाखवतो तुम्हाला, ट्रेंड रिव्हर्सल. ट्रेंड रिव्हर्सल सिस्टम मध्ये ट्रेंड रिव्हर्सल आणि ट्रेंड अनालिसिस हे दोघांनाही ऑन करायचंय. राईट, ह्या दोघांनाही ऑन केलं तर साधारणतः 15 मिनिटांची टाइम फ्रेम जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. येस, 15 मिनिटांची टाइम फ्रेम जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. ओके. आणि त्याच्या इंडेक्सच्या चार्ट वरती जायचंय, किंवा कुठला आता एखादा समजेल असा चार्ट घेऊया आपण. चला, क्रूड ऑइल घेतो मी. क्रूड ऑइल जो लाईव्ह चाललेला आहे आता, क्रूड ऑइलचा ट्रेड आपण बघूयात कशा पद्धतीने जो आहे तो क्रूड ऑइलचा ट्रेड आपल्याला मिळतोय. राईट. चलो, सो आता बघा, क्रूड ऑइल निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. आता अशा वेळेस ट्रेड घ्यायचा नाहीये. सिल्वरचा बघूया. राईट, सिल्वरचा जो आहे तो ट्रेड तुम्हाला मी दाखवतो. आता इथे बघा, प्रत्येकाला ही स्ट्रॅटेजी बरं का, ही स्ट्रॅटेजी ह्या बॉक्स वरती वर्क करणार आहे फक्त. म्हणजे जास्त ट्रेड होत नाही, कमी ट्रेड होतात आणि चांगलं हे मिळतं. या स्ट्रॅटेजीला सिंपल एक आपण मुव्हिंग ऍव्हरेज लावलेलं आहे फक्त. Yes. हे मुव्हिंग ऍव्हरेज आहे 9 आणि 21चा ऍव्हरेज. कधी तो 7 असेल, कधी 10 असेल, कधी 11 असेल, डिपेंड ऑन ऍव्हरेज वरती चालतो तो दोन याच्या. ओके. सो इथं काय होतं की या ऍव्हरेज जे आहेत ना, हे लाईन जी आहेत ना, ही लाईन अशी जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर काय करायचंय आपल्याला, बाय करायचंय. ओके. आणि जर हे निगेटिव्ह निगेटिव्ह असलं तर आपल्याला काय करायचंय, तर सेल करायचंय. तर सोपा फॉर्म्युला आहे, लाईनच्या खालून बाय करायचं आणि लाईनच्या वरतून सेल करायचं. बरोबर. मग कसं करायचं बाय आणि सेल? तर एक अशी कॅन्डल शोधायची का जी कॅन्डल लाईनला टच नाही आहे. तर अशी कॅन्डल शोधायची का जी कॅन्डल या लाईनला टच नाही आहेत. वरतून करायचं असेल तर वरतून अशी कॅन्डल शोधायची का जी लाईनला टच नाही आहेत. राईट, लाईनला टच नाही आहेत अशी कॅन्डल शोधायची. मग अशी कॅन्डल आपल्याला भेटली का पुढच्या कॅन्डलनी त्याच्या हायला ब्रेक केलं. हा हाय आहे ना कॅन्डलचा हाय, हा हाय ब्रेक झाला की आपल्याला घ्यायची असते एंट्री. आणि त्याचा जो लो असतो त्याच्या लोला लावायचा असतो स्टॉप लॉस. आणि इथून वरती आपल्याला प्रॉफिट होईल जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर. आणि जर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर लो ब्रेक झाल्यावर एंट्री घ्यायची आणि हायला स्टॉप लॉस लावायचा. राईट, ते मी शिकवल. त्याचे जे आहेत ट्रेंड रिव्हर्सलचे नियम आहे ते मी शिकवल. स्वतः आपण एखादं एक्झाम्पल बघू फक्त. सो इथे बघा, एक एक्झाम्पल बघ दिसतंय का तुम्हाला? इथे एक्झाम्पल आहे बघा, इथे एक एक्झाम्पल दिसलंय बघा. हे बघा, ही कॅन्डल आहे जी लाईनला टच नाही आहे. तर त्याच्या लोला जे होता ना तो तुमचा स्टॉप लॉस, आणि त्याचा हायला कट झाल्यावरती एंट्री करायची होती. एवढाच स्टॉप लॉस होता, फक्त एवढा. आणि इथून पुढे हा झालेला प्रॉफिट आहे.
इथून वरती हा झालेला प्रॉफिट आहे. तर जर पॉझिटिव्ह असलं तर या पद्धतीने ट्रेड करायचं. ओके. सो इथे बघा ते परत ही कॅन्डल आहे, ही वाली, ही पण कॅन्डल टच नाहीये, ही पण टच नाहीये. कोणत्या कॅन्डलने हाय तोडला? इनी. इथे लावला स्टॉप लॉस आणि हा एवढा झाला तुम्हाला प्रॉफिट. सेम त्याच्या अपोजिट करायचं. जर खाली येणार असेल मार्केट, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला करायचं. जसं की इथं बघा, वरती राहील स्टॉप लॉस, लाईनला कॅन्डल टच नाहीये, एंट्री, आणि इथून खाली जो झालेला आहे तो प्रॉफिट. समजलं आहे का? जर समजलं असेल तर मला एकदा यस बोला की यस सर समजलेलं आहे. तर क्लिअर आहे? क्लिअर आहे. सो आता हे बघा बाबांनो, सिस्टम दिसायला फार सोपी दिसते. दोन्ही सिस्टम आहेत, परंतु कोण व्यक्ती पैसे कमवणार? तर मी हे पण एकदा क्लिअर करतो की हे बघा, आपल्याला जर क्रिकेट खेळायचं जर असेल ना, तर क्रिकेटमध्ये फक्त बॅट बॉल आणि स्टंप घेतले का लगेच आपण क्रिकेट नाही खेळू शकत आहे. तर आपल्याला जे आहेत ना, आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपल्याला त्याचं कोचिंग घेणं गरजेचं आहे, का सिक्स कसा मारायचा आणि फोर कसा मारायचा. सो मी तुम्हाला एक सिस्टमॅटिक जे आहेत ना, एक सिस्टमॅटिक प्लॅन देणार आहे. का त्या प्लॅन मध्ये जो माणूस 100% काम करेल ना, तो माणूस पैसे कमवणार. लाईफ टाइम साठी मी जे सुरुवातीलाच बोललो की जे पण काही आहे ते पुढच्या 15-20 वर्षाचं प्रोजेक्शन डोक्यात ठेवून आपण हे गोष्टी ज्या आहेत त्या या वेबिनार मध्ये आपण आलेलो आहे. लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, टॅब असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. तर इंडिकेटर, इंडिकेटर घेतल्यानंतर शेअर मार्केटचा कोर्स, जर तुम्हाला मार्केट येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल येत तर शेअर मार्केटचा कोर्स आहे, 18 व्हिडिओचा कोर्स आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. पूर्ण टेक्निकल अनालिसिसचा प्राइस ऍक्शनचा कोर्स आहे. तो जर बघितला तर ट्रेडिंग करणं अजून सोपं होईल. वीकली ट्रेनिंग आहे, प्रत्येक आठवड्याला ट्रेनिंग असतं. आता हे प्रत्येक आठवड्याला ट्रेनिंग आहे ना, याला इम्पॉर्टंट आहे. हे का इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. कारण जोपर्यंत आपल्याला ट्रेडिंग करता येत नाही तोपर्यंत आपली भेट होणार आहे. कोणाला 3 महिने लागतील, कोणाला 6 महिने लागतील, काहीच प्रॉब्लेम नाही. तर यस, 3 महिने लागू द्या, 6 महिने लागू द्या, परंतु शिकायचंच आहे आपल्याला. आणि ज्या लोकांना ऑलरेडी ट्रेडिंग करतात ते लोकांनी पहिलं लेक्चर जरी अटेंड केलं ना, काही नियम असतात की जे नियम मी इथं नाही सांगू शकत आहे तुम्हाला, ते सांगायला मला 1.5-2 तास लागतील. तेवढे नियम मी फक्त सांगेल, तेवढे फक्त फॉलो करायचे आणि चालू द्यायचं आपलं काम. यस, कुठेही काम करा तुम्ही. फायनान्शियल प्लॅनिंग आहे, इंडिकेटर ट्रेनिंग व्हिडिओ, आणि सर्वात महत्वाचं लाईव्ह ट्रेडिंग सेशन असतात. लाईव्ह मार्केटमध्ये पण शिकवणार, लाईव्ह ट्रेडिंग सेशन जे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे आहेत या गोष्टी शिकवल्या जातील. सो जे कोणी इंटरेस्टेड असेल, इंटरेस्टेड लोक, सिरियस लोक जे असतील, त्या लोकांनी एकदा यस बोलायचं. येस सर, वी आर सिरियस. कारण सिरियस लोक जे आहेत त्यांच्यासाठी एक प्राइस आहे, ती पण वेबिनार ऑफर. या सर्व गोष्टींचा कॉम्बो पॅक जो आहे तो तुम्हाला 15,000 रुपयामध्ये भेटणार आहे. त्यानंतर जे आहे 20,000 रुपयाची प्राइस असणार आहे, लिमिटेड ऑफर आहे. ही 20,000 प्राइस आफ्टर द वेबिनार. जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर 2,000 रुपये पे करून तुम्ही तुमचं बुकिंग करू शकताय. परंतु तुमचं बाकीचं पेमेंट आल्यावरच तुम्हाला जे आहे ते पूर्ण इन्स्टॉलेशन वगैरे या गोष्टी दिल्या जातील. QR कोड दिलेला आहे, लिमिटेड ऑफर आहे. पेमेंट झाल्यावरती दिलेल्या नंबरवरती आपला स्क्रीनशॉट जो आहे तो पाठवायचा आहे. आणि जर कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर त्याच नंबरवरती कॉल करायचा आहे. तुमचं माझ्यासोबत बोलणं जे आहे ते होऊ शकतंय. यस. सो चला, कोणाचे काही डाऊट्स असतील याबद्दल, कोणाचे काही क्वेश्चन असतील, ज्या लोकांना वाटत असेल खरंच प्रॉफिट होतो का, त्यांनी लाईव्ह सेशन मध्ये या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा. तिथं उद्याचे काय ट्रेड होते, कसा ट्रेड घेतला, कुठे घेतला, सिस्टमनी कसं काम सांगितलं, सर्व काही तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. तर चला, जे लोक सिरियसली, त्या लोकांनी जे आहेत इंडिकेटर जे आहेत ते काही क्वेश्चन असतील ते विचारायचे. शेवटचे 10 मिनिट जे आहे ते स्क्रीन चालू राहील फक्त. मी तुम्हाला बोललो होतो की 40 ते 50 मिनिटांमध्ये आपण बरोबर संपवतो सर, राईट. सो शेवटचे 10 मिनिट, सो कोणाचे काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील, त्या लोकांनी इथं विचारायचे आहेत. जर नसतील तर त्या लोकांनी रिप्लाय करू शकताय. तुम्हाला हे आवडलं की नाही आवडलं, यस ऑर नो एवढा रिप्लाय तुम्हाला द्यायचा आहे. भविष्यात इन फ्युचर मध्ये घ्यायचं असेल तर नंतर घेणार आहे असा रिप्लाय करायचा आहे.
आणि नसलच घ्यायचं तर मला हे आवडलं नाही तुम्ही असं स्पष्ट सांगू शकता ते. ओके, चलो. क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला, सो फ्रेंड्स, यस, युट्यूब वरती कोणाचे काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील, सो तुम्ही इथे विचारू शकता ते. पुढचे 10 मिनिट जे आहे ती ही स्क्रीन चालू राहील. ज्यांचं झालं असेल त्या लोकांनी इथं यस असा मेसेज करायचा आहे, किंवा आपला स्क्रीनशॉट जो आहे तो दिलेल्या नंबरवरती जे ते पाठवून द्यायचा आहे. त्याच लोकांना जे आहेत या ऑफरचा बेनिफिट जो आहे तो घेता येईल. आणि ज्या लोकांना माझ्यासोबत बोलायचं आहे त्या लोकांनी या नंबरवरती कॉल करायचा आहे. येस, तुम्ही आत्ता जरी कॉल केला तरी तुमचं डायरेक्ट माझ्याशी बोलणं जे आहे ते होऊ शकतंय. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच या वेबिनारमध्ये तुम्ही आलात. तर भेटू आपण आपल्या पुढच्या वेबिनारमध्ये. थँक यू.